अपंग आणि वृद्धांच्या सोयीसाठी स्वामी हलसंगी मठ यांनी श्री सिद्धेश्वर मंदिराला इलेक्ट्रिक बग्गी भेट दिली आहे। इरणनय्या स्वामी हलसंगी मठ आणि बसवराज स्वामी हलसंगी मठ या पिता पुत्रांनी गंगाबाई इरणनय्या स्वामी हलसंगी मठ यांच्या स्मरणार्थ 5.5 लाख रुपयांची 3 चाकी इलेक्ट्रिक बग्गी रिक्षा श्री सिद्धेश्वर देवस्थानला भेट दिली। या इलेक्ट्रिक रिक्षाचं पूजन देवस्थान श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, इरणनय्या स्वामी हलसंगी मठ आणि बसवराज स्वामी हलसंगी मठ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पंच कमिटीचे सदस्य सिद्धेश्वर बमणी, बाळासाहेब भोगडे, प्रभुराज महिंद्रकर, नीलकंठ कोनापुरे, रतनराज रिक्के, शिवकुमार पाटील, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक महादेव जम्मा, ॲडव्होकेट शिवशंकर बिराजदार, विद्यासागर मुलगे, पुजारी चिदानंद स्वामी यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ही ई रिक्षा इरणना स्वामी हलसंगी मठ यांनी बंगळुरूवरून मागवली आहे। ही रिक्षा एकदा बॅटरी चार्ज केली की 50 किलोमीटर अंतर चालते। चार्जिंग करण्यासाठी बॅटरीला 6 तासांचा वेळ लागतो। त्यामुळे एकदा चार्जिंग केलं की दिवसभर मंदिरात वाहतूक करणं सोपं होतं। अपंग आणि वृद्धांच्या सोयीसाठी स्वामी यांनी श्री सिद्धेश्वर मंदिराला ही इलेक्ट्रिक बग्गी रिक्षा भेट दिली आहे। हलसंगी मठ कुटुंबानं अपंग आणि वृद्धांचं पुण्य वाटून घेतलं आहे असं मत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं। लोकांची ही मागणी होती की अशा पद्धतीचं व्हेकल असावं। सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीलाही सारखं वाटत होतं की अशा पद्धतीचं एक वाहन यावं, परंतु अशा पद्धतीचा एक देणगीदार आम्हाला मिळत नव्हता। हलसंगी स्वामी यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आम्ही केली की अशा पद्धतीची एक सोय आपल्याला, जे काही पॅरालिटिक झालेले आहेत, जे काही चालू शकत नाहीत, जे वयोवृद्ध आहेत, तशा लोकांसाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक गाडीची व्यवस्था, इलेक्ट्रिक गाडीची व्यवस्था करायची आहे। त्यांनी कुठल्याही मागं पुढं न बघता अशा पद्धतीची गाडी देण्याची तयारी दाखवली आणि आज या जत्रेच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्या स्मरणार्थ ही गाडी देवस्थानला त्यांनी देणगी स्वरूपात दिली आहे। मला नक्की विश्वास आहे की जे शारीरिकदृष्ट्या सफर आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना या गाडीच्या माध्यमातून मोठी सोय उपलब्ध होणार। दरम्यान रिक्षाचं पूजन झाल्यानंतर हलसंगी मठ कुटुंबाबरोबर धर्मराज काडादी यांनी या रिक्षामधून फेरफटका मारला।